आणि आता देश विदेशात काय घडलं तेही आपण पाहूया। मालदीव नको लक्षद्वीपला चला, सोशल मीडियावर #ट्रेंड। मालदीवमधल्या मंत्र्यांनी मोदींवर केलेल्या टीकेनंतर सोशल मीडियामध्ये चर्चा। भारतीय प्रवासी कंपनी एसएमआय ट्रिप कडून मालदीवचं बुकिंग रद्द। मोदींच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्यानंतर प्रवासी कंपनीचा मोठा निर्णय। मोदींबद्दल अवमानजनक वक्तव्यानंतर मालदीवच्या उच्चायुक्तांची दिल्लीमधील परराष्ट्र मंत्रालयाला भेट। दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादावर चर्चा। रविवारी मालदीव सरकारने 3 मंत्र्यांना निलंबित केले। पंतप्रधान मोदींबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर इस्रायल भारताच्या सोबत इस्रायल उद्यापासूनच लक्षद्वीपवर खाऱ्या पाण्याला गोडं बनवणाऱ्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार। राजस्थानमध्ये मोठ्या विजयानंतर भाजपला पहिला मोठा धक्का। भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सुरेंद्र पाल सिंग टीटी यांचा 11,000पेक्षा जास्त मतांनी पराभव। निवडणूक काळामध्ये काँग्रेस उमेदवाराचे निधन झाल्यानं निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती। गुजरात दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं। इसिसचा दहशतवादी शाहनवाजची कबुली। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून शाहनवाजची चौकशी सुरू। थंडीच्या लाटेमुळे दिल्लीमधल्या शाळांच्या 5वी पर्यंतच्या वर्गांना सुट्टी। पुढचे 5 दिवस दिल्लीमधल्या शाळा बंद राहतील। शिक्षण मंत्री आतिशी यांची माहिती। बांगलादेशमध्ये शेख हसीना 5व्यांदा पंतप्रधान होणार। सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांचा पक्ष अवामी लीगनं 300 जागांपैकी 2/3 पेक्षा जास्त जागा जिंकल्या। याआधी 1991 ते 1996 या काळामध्ये शेख हसीना पंतप्रधान होत्या। अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर। कॅप्टन रोहित शर्मासह विराट कोहलीचे संघामध्ये पुनरागमन। 11 जानेवारीला मोहालीमध्ये पहिला सामना रंगणार।